भोपळ्याची भाजी तुम्ही खाल्लीच असेल, पण आज आपण बनवणार आहोत भोपळ्याच्या पुऱ्या व घारगे. तर यासाठी आपण भोपळा घेतलेला आहे, त्याला स्वच्छ धुवून त्याच्या बिया काढून साली सकट किसलेला आहे. तुम्ही बघू शकता साल आणि भोपळ्याचा किस वेगळा झालेला आहे. आता यामध्ये आपण गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये आपण गोड टाकलेला आहे. चवीनुसार गोड, तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर गोड करू शकता, पण मी तेवढाच टाकलेला आहे. त्यानंतर त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण मस्त शिजवून वाफवून घ्यायचं आहे. त्याच्यात पाणी ॲड करायचं नाही. त्याचबरोबर वेलची पावडर आपण ॲड केलेली आहे. गॅस बंद केल्यानंतर थोडं थंड होऊ द्यायचं व त्यामध्ये मीठ टाकून गव्हाचं पीठ टाकायचं किंवा कणिक टाकायचं आणि हे व्यवस्थित मळून घ्यायचं. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार पाणी टाकून ते मळून घ्यायचं. त्याचबरोबर त्यामध्ये तीळ देखील मी टाकलेले आहेत आणि त्याच्या मस्तपैकी पुऱ्या अशा करून घ्यायच्या आहेत आणि गरम गरम तेलामध्ये तळून टम्म अशा फुगणाऱ्या पुऱ्या व घारगे तयार. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा.